आज दोन विषयांवर संवाद साधण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. याच्यातला पहिला विषय प्रधानमंत्री पीक विमा योजना. आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये फीड पॅटर्न की ज्याच्यामध्ये विमा कंपन्यांना नफा घेण्याची मुभा आणि त्या रकमेच्या पेक्षा जास्ती नुकसान जर विमा कंपनी द्यावं लागलं तर 10% नुकसान पण देण्याची जबाबदारी विमा कंपन्या की नफा जर जास्ती झाला 10% नफा कंपन्यांना उर्वरित रक्कम जमा हे नुकसान जर झालं 10% नुकसान विमा कंपन्या देतील. त्याच्यापेक्षा जास्ती जर रकमेची आवश्यकता असेल तर सरकार ही रक्कम देऊन शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई त्या ठिकाणी देईल. त्याच्यासोबतच त्या सर्वांना ठाऊक आहे 1 रुपयामध्ये पीक विमा. मला वाटतं की हा क्रांतिकारी निर्णय त्या सरकारने त्या ठिकाणी केला होता. तिथपर्यंत आपल्या नाशिक जिल्ह्याचा विषय आहे तर साधारणपणे 5.5 लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतला होता आणि नाशिक जिल्ह्याच्या पाठीमागच्या वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसान झालं होतं तर पीक कापणी प्रयोगाच्या नंतर मागच्या 3 वर्षाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा उत्पन्न कमी आल्यामुळे पूर्ण नुकसान भरपाई देणं विमा कंपन्यांना बंधनकारक असतं आणि त्या नियमाच्या आधारावर साधारणपणे 884 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई पोटी देणं त्या ठिकाणी आकडेवारी समोर आलेली आहे आणि जवळपास 90-95% रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान भरपाई असते 25%, तर ती नुकसान भरपाई पण याच्यामध्ये कन्सिडर केली जाते आणि मग अशा पद्धतीने 884 कोटी रुपये आपल्या नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 90-95% रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. आपल्या मालेगावचा जिथपर्यंत विषय आहे तर नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याची आकडेवारी समोर आहे आणि या 884 कोटी मधून 163 कोटी रुपये आपल्या मालेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी विमा कंपन्यांना देणं निश्चित आहे आणि याचंही जवळपास 90-95% रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेली आहे. तर मला वाटतं की आपण सर्वांनी या संदर्भामध्ये वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता आणि एक पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलेलं होतं आणि एक चांगला दिलासा या पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचं जे काही नुकसान झालं होतं त्याच्या नुकसानीच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट ही काही मागच्या 4 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 कार्यान्वित करण्याच्या संदर्भातला निर्णय कॅबिनेटने संपन्न केला.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, त्याला आपण पोकरा योजना बोलतो. त्याला माहिती आहे की तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना त्या टर्मला ही योजना देण्यात आलेली होती. जागतिक बँकेचं कर्ज घेऊन, फायनान्स घेऊन त्या ठिकाणी सुमारे 6,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मागच्या टर्मला 6 वर्षाच्या साठी राबवणं निश्चित करण्यात आलेलं होतं. की त्याप्रमाणे मागची 6 वर्ष मला वाटतं की 5,147 गावांना या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला होता. या योजनेमध्ये दोन शेतकरी बांधवांना शेततळ करायचं असेल, फळबाग लागवड करायची असेल, ड्रीप करायचं असेल, त्या काही यंत्रांची आवश्यकता असेल, या काही वेगवेगळ्या शेतकरी बांधवांच्यासाठीच्या योजना आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते. टप्पा 1 नियोजित काळानुसार संपन्न झाला. नियोजित कालावधीमध्ये नियोजित खर्च पण त्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या या योजनेवर त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये कृषी विभागाची जबाबदारी त्या मालेगाववर जी काही देण्यात आलेली होती, ती त्या काळामध्ये आपण सर्वांनी पाठपुरावा करून वर्ल्ड बँकेचं मान्यता घेऊन त्या मालेगाव तालुक्याचा समावेश आणि साधारणपणे 1 वर्षभर या योजनेची अंमलबजावणी आपल्या तालुक्यामध्ये संपन्न झालेली होती. आता टप्पा क्रमांक 2 कार्यान्वित करत असताना टप्पा 1 मधले जी काही गावं होती, ती गावं त्या ठिकाणी बँकेच्या नियमानुसारच पकडण्यात आलेली होती. ते म्हणून मालेगाव तालुका आपण जे काही 1 वर्षाचा कालावधी होता रेकॉर्डवर आलेला असल्यामुळे मालेगाव तालुका पण त्या ठिकाणी वंचित राहील की काय, पहिल्या यादीमध्ये जी काही बँकेच्या माध्यमातून आणि मग ही वस्तुस्थिती ही मालेगाव तालुक्याला फक्त 1च वर्षाचा कालावधी मिळालेला आहे. ही माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निदर्शनास आपण मालेगावच्या सर्व दिली आणि मला सांगायला आनंद होतो. साधारणपणे टप्पा 2 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा त्याच्या घडीला जे काही 21 जिल्ह्यांमध्ये 21 जिल्ह्यांचे काही गावांमध्ये ही जी काही योजना राबवली जाणार आहे, तर याचा शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024 ला जो निर्गमित करण्यात आलेला आहे, त्या निर्णयामध्ये शासनाने निर्णय करीत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीचा संदर्भ देऊन आणि मंत्रिमंडळाच्या त्या बैठकीमध्ये प्रकल्पाचा टप्पा 1 मध्ये समाविष्ट असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांना प्रकल्पाच्या टप्पा 2 मध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा शासन निर्णय मुद्दा क्रमांक 2 त्या ठिकाणी मंत्रिमंडळाने निर्णय केला आणि त्याच्या आधारावर मालेगाव तालुक्याच्या सर्व गावांचा समावेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 पोकरा योजनेमध्ये आपल्या मालेगाव तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. मला वाटतं की पुढच्या 6 वर्षाच्या साठी ही एक आनंदाची भेट त्या मालेगाव तालुक्याच्या
ती निश्चितपणे आहे. या योजनेच्या माध्यमातून या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणतः 6,000 पेक्षा जास्ती शेतकऱ्यांना कोणी शेडनेट केले, कोणी ड्रीप केलंय, कोणी शेततळे केले आणि खूप चांगला रिझल्ट 1 वर्षाच्या कालावधीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मालेगावच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी दिला होता. आणि पुढच्या 6 वर्षाच्यासाठी ही योजना असल्यामुळे पुढचे 6 वर्ष आपल्या मालेगावच्या शेतकऱ्यांना निश्चितपणे मला वाटतं की या योजनेत होणार आहे. 6,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प ही 6 वर्ष महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हितार्थ राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केला. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दादा पवार साहेब आणि कृषी मंत्री माननीय मुंडे साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो. टप्पा 1 मध्ये महाराष्ट्रव्यापी 5,040 गावांचा समावेश. ही योजना मागच्या पंचवार्षिक पासून प्रगती पथावर होती आणि जेव्हा कृषी मंत्री देण्यात आली त्या काळामध्ये आपण सतत 1 वर्षभर पाठपुरावा केला आणि तो पाठपुरावा केल्याच्या नंतर संपूर्ण मालेगाव तालुक्याची जी काही 50-60 गावं आहेत, पूर्ण तालुका चा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. योजना 2 मध्ये योजना 1 ची गावं घ्यायची नाहीत असं त्या बँकेचं धोरण होतं आणि म्हणून रेकॉर्डवर ही गावं होती आपली, त्याच्यामुळे ती वगळण्यात आलेली होती. परंतु मंत्रिमंडळाने एक स्वतंत्र निर्णय करून बाबा या तालुक्याला फक्त 1च वर्षाचा लाभ त्या ठिकाणी आणि रेकॉर्डवर आहे ती सगळी गोष्ट आणि म्हणून अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार करून संपूर्ण मालेगाव तालुक्याचा समावेश या टप्पा 2 मध्ये सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे.